पूर्वी भारताच्या विशाल भूमीत अनेक पराक्रमी राजे राज्य करीत असत. त्यापैकीच एक होता राजा पृथ्वीराज, जो शौर्य, बुद्धिमत्ता आणि न्यायाने प्रसिद्ध होता. परंतु त्याच्या जीवनात एक गूढ रहस्य दडलेले होते, एक अशी तलवार जिला स्पर्श करणारा कुणीही शापित ठरायचा. राज्याच्या राजधानीत एक दिवस एक साधू आला. त्याने दरबारात येऊन भविष्यवाणी केली. राजा पृथ्वीराज, तुझ्या गडाखाली एक अशी तलवार आहे, जिला हात लावणारा कधीही सुखी राहणार नाही. जर ती तलवार योग्य हाती पडली तर राज्याचा सुवर्णकाळ येईल, पण जर ती लोभाने कुणी उचलली तर विनाश अटळ आहे. राजाने या भविष्यवाणीला फारसं गांभीर्याने घेतलं नाही. पण काही महिन्यांनी त्याच्या दरबारात काही विचित्र घटना घडू लागल्या. अन्नधान्य कोठारे आगीने जळू लागली, राज्यात रोगराई पसरली आणि काही विश्वासू सैनिक बेपत्ता झाले. राजाला जाणवू लागलं की काहीतरी अदृश्य संकट त्याच्या राज्यावर आले आहे. राजाने आपल्या प्रधानांना आणि योद्ध्यांना बोलावले आणि या सर्व घटनेच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जुन्या ग्रंथांमधून शोध घेतला आणि एक वेगळे सत्य समोर आले. गडाच्या तळाशी एक गुप्त तळघर होते, जिथे अनेक वर्षांपूर्वी एका क्रूर राजाने ही तलवार लपवून ठेवली होती. म्हणतात, ही तलवार अमरत्व देऊ शकते, पण ज्याला ती मिळेल त्याला त्याच्या सर्वात प्रिय गोष्टीचा त्याग करावा लागेल. राजा पृथ्वीराजाने या गुप्त तळघराचा शोध घ्यायचा ठरवले. राजा आणि त्याचे निवडक योद्धे गुप्त दरवाजाचा शोध घेत जंगलात गेले. अखेर एका गडद गुहेच्या आत त्यांना तो दरवाजा आढळला. दरवाज्यावर काही कोरीव अक्षरे होती. ज्याने लोभाने पाऊल टाकले तो कायमचा हरवेल. तरीही राजाने धैर्याने आत प्रवेश केला. आत प्रवेश करताच भीतीदायक आवाज ऐकू यायला लागले. सैनिक घाबरले, पण राजा मात्र धीरोदात्तपणे पुढे जात राहिला. शेवटी त्याला ती तलवार दिसली, एक तेजस्वी पण विचित्र चमक असलेली तलवार. ती उचलताच एक रहस्यमय आवाज आला. राजा पृथ्वीराज, जर तू ही तलवार घेतलीस तर तुला तुझ्या सर्वात प्रिय गोष्टीचा त्याग करावा लागेल. काय निवडशील? राजाने विचार केला. त्याला समजले की त्याच्या आयुष्यात सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे त्याचे राज्य आणि त्याची प्रजा. त्याने निश्चयाने तलवार परत खाली ठेवली आणि ठाम स्वरात उत्तर दिले, मी शापित शक्तीपेक्षा माझ्या प्रजेचे भले निवडतो. मला अमरत्व नको, पण माझ्या राज्याला समृद्ध करायचे आहे. इतके बोलताच तलवार अदृश्य झाली आणि गुहेतील अंधार नाहीसा झाला. बाहेर येताच आकाश निरभ्र झाले आणि राज्यावर आलेले संकट संपले. राजा पृथ्वीराजाने आपल्या प्रजेला एक संदेश दिला. लोभ आणि स्वार्थ हे संकट आणतात, पण त्याग आणि चांगुलपणा यानेच खरी अमरता मिळते. खरी ताकद तलवारीत नसते, तर धैर्य, न्याय आणि परोपकारात असते. शिक्षा, खरी शक्ती लोभात नाही, त्यागात असते. आणि अमरत्व कुठल्याही शस्त्रामध्ये नसते, तर माणसाच्या चांगुलपणात आणि त्याच्या कार्यात असते.